नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक. काय? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर मागील प्रकरणामध्ये जे तुम्हाला शिकवलं होतं त्यावर एक छोटंसं उदाहरण देत आहे. ते उदाहरण पटकन तुम्ही सोडून दाखवायचं आहे आणि त्याचं उत्तर काय लवकर सांगायचं. ते उदाहरण घ्या आता तुम्ही. शून्य. पटापट याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. मागील प्रकरणामध्ये हे काही शिकवलं होतं. ज्यांना हे कळत नसेल त्यांनी मागील पाठ बघून घ्यायचा आहे, मागील लेक्चर पूर्ण बघायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भागाकाराचे नियम शिकवले होते, गुणाकाराचे नियम शिकवले होते, बेरीज आणि वजाबाकीचे सुद्धा नियम शिकवले होते. लवकरात लवकर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. भरपूरशा विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत आहे. कदाचित तुम्ही अभ्यास केला नाही. तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये हे सर्व काही लिहिलेलं होतं आणि कित्येक उदाहरण तुम्हाला त्या नोट्समध्ये टाकलेले होते. तुम्ही लक्षात नीट देऊन बघा. इथे काय दिलेलं आहे? 0/0. काय आहे? 0/0. म्हणजेच काय मित्रांनो, जेव्हा 0/0 असतं तेव्हा याचं उत्तर काय आता मित्रांनो? असंख्य. काय तर मित्रांनो? असंख्य. म्हणजे तुम्ही सर्वांचं उत्तर काढणार पण तुमचं 0/0 ह्या त्या उदाहरणामध्ये आल्या कारणास्तव याचं उत्तर निघणारच नाही. म्हणून याचं उत्तर काय येणार मित्रांनो? असंख्य. आता आपलं नवीन प्रकरण काय आहे? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाचं मध्ये आता पॉईंट लिहा. पॉईंट क्रमांक 1 लिहा मित्रांनो. काय लिहायचं आहे? पॉईंट क्रमांक 1 आणि तिथे व्याख्या लिहा. दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करणे. सर्व काही आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. त्यानंतर परत एक पॉईंट टाका मित्रांनो. ए टाका नाही तर ए. आणि तिथे लिहा मित्रांनो दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी अगोदर शिकूयात आपण. लगेच पुढे त्याची व्याख्या लिहा. दशांश अपूर्णांकानंतर येणाऱ्या सर्व अंक अगोदर एक समान करून घेणे आणि त्याच्या खाली उदाहरण लिहा. उदाहरण काय लिहायचं मित्रांनो? तुम्हाला एक्झाम्पल, हे बघा एक्झाम्पल लिहा. तुम्हाला परीक्षेला कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो हे बघा. तुम्हाला विचारण्यात येईल 0.09 अधिक 0.0802 या प्रश्नाचं उत्तर पटापट द्यायचं आहे. ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी मी सोडून दाखवणार आहे आणि हे सोपं आहे पण पॉईंटचं उदाहरण आहे. याच्यामध्ये आपण गुणाकार भागाकार जेव्हा मिक्स करू तेव्हा ते ऍडव्हान्स लेवलला जाईल आणि तुम्ही चुकू शकता भरपूरच्या ठिकाणी. टेन्शन घ्यायचं नाही. आपण स्टेप बाय स्टेप तिथपर्यंत सुद्धा पोहोचणार आहोत. ठीक आहे. आता हे झालं इथपर्यंत. आता हे उदाहरण कसं सोडवायचं? काय दिलेलं आहे की दशांश अपूर्णांक पॉईंट नंतर सगळे उदाहरण अगोदर एक समान करून घ्यायचे आहे. सगळे पॉईंट नंतरचे अंक कसं करायचं हे बघा. याची मांडणी अशी करायची. कशी करायची? 0 पॉईंट किती आहे? पॉईंट नंतर 2 अंक आहे ना, 0.9. बेरीजचं चिन्ह आहे. लगेच इथं बेरीज करायची. परत 0 पॉईंट. काय? 0 पॉईंट पुढे काय आहे? 0.802. बरोबर. 0.802. काय लिहिलं होतं? पॉईंट नंतर सर्व अंक समान करून घेणे. बरोबर. तर पॉईंट नंतर 2 अंक आहे. मग इथं परत 0 करून घ्यायचे. इथपर्यंत कळालं. आता काय सगळं समान झालेलं आहे. आता याचं उत्तर लगेच काही सेकंदात तुम्ही काढू शकता. कसं बेरीज करायचे? हे 2 0 अधिक 0 0 8 2 16 आणि 1 9 म्हणजे किती होणार? 17. आणि इथं हातच्याला गेला 1 जसं तसा. परत इकडे 0. याचं योग्य उत्तर काय येणार मित्रांनो? 17.02 आलं तुमचं याचं योग्य उत्तर. आता बेरीज वजाबाकी सेम टू सेम असंच करायचं आहे. मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे त्यामध्ये. आता याच टॉपिकवरती पटापट 4 ते 5 उदाहरणांची प्रॅक्टिस करून घेऊयात आणि मी तुम्हाला एक उदाहरण देणार ते आणि ऑप्शन सुद्धा देणार. तुम्ही पटापट तुमच्या रजिस्टर आणि वहीमध्ये पटापट सोडवायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. याच टॉपिकवरील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न पण बेसिक लेवलचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. पटापट उत्तर काढायचे. हे पॉइंटचं गणित आहे. नीट सांभाळून उत्तर काढायचे आहे. मीही सोडवतो, तुम्हीही सोडवा.
आणि ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि शिका, आणि ज्यांना येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. काय दिलेलं आहे प्रश्न मित्रांनो? पॉईंट पॉईंट आहे. काय सांगितलं होतं? अगोदर सर्व पॉईंट समान करून घेणे. आता बघा, हा एक गट आहे आपला, हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. तर कसं करायचं नीट बघा. इथं हा पहिले मांडून घ्यायचा. तुम्हाला बेसिक्स अगोदर स्टेप बाय स्टेप शिकवतोय. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही स्पीडमध्ये उत्तर देणार. ठीक आहे. याला अगोदर कसं करायचं मित्रांनो? हे बघा, हे मांडलं आपण, एक पॉईंट ठेवला, नंतर एक आहे 65 76 65 76. नंतर पुढील गणित मांडून घ्यायचं पटकन. 0 पॉईंट झालं बरोबर, सेम टू सेम. नंतर परत हे मांडून घ्यायचं. इथं काय 78 98 आणि काय 69. आता काय सांगितलं होतं व्याख्यामध्ये? काय सांगितलं होतं की अगोदर सर्व समान करून घेणे, पॉईंट नंतरचे सर्व अंक समान. आता इथं 2 पुढे आहे, तर इथं काय लिहायचं? इथं फक्त 0 द्यायचे. तुम्हाला काहीच मोठी गोष्ट नाही, प्रोसेस अगदी सोपी आहे आणि धीरे धीरे तुम्ही शिकणार आहात. इथं पुढे 0 आणि हे परत 0, परत पुढे 0 आणि हे 0. आता हे सर्व काही समान झालं ना? समान झालेलं आहे. त्याच्यानंतर किती आहे? 2 4 6. याच्या अगोदर 4 4 होते, तर आपण वाढवले, त्यामध्ये 6 झाले. बरोबर मित्रांनो? आता काय, यांची बेरीज सांगितलेली आहे ना वरती, सगळ्यांची बेरीज आहे ना, फक्त बेरीज करायची. झालं, अगदी सोपं आहे मित्रांनो. इथं काय येणार? हे 9 आणि हे 6. इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता यांची बेरीज करायची. काय येणार यांची बेरीज? 6 आणि 5 किती? 9 आणि 6 किती होता? 9 आणि 6 होता 15. 15 आणि 8 15 आणि 8 23. 23 ची 3, हातच्या जागेला 2. नंतर परत हे 8 आणि हे 2 किती झाले? 10. 10 आणि हे 9 किती झाले? 19. 19 आणि 7 26. 26 ची परत हे 6, हातच्या लागेले 2. अगदी सोपे आहे. आपण जसे बेरीज करायचो तसंच बेरीज करायची आहे. काही मोठी गोष्ट नाही, काही वेगळं नाहीये. नंतर काय मित्रांनो? 8 आणि 2 किती? 10. 10 आणि 5 15. 15 आणि 6 21. म्हणजे इथे 1, हातच्या लागेला 2. कळालं इथपर्यंत? परत तीच आपली प्रोसेस नेहमीसारखी. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. 10 आणि 1 7 17. 17. परत इथे पॉइंट आणि हातच्या लागेला 1. मग 1 2 आणि हे 3. बरोबर? हे झाले 3. याचं उत्तर काय निघलेलं आहे मित्रांनो? याचं उत्तर निघलेलं आहे 3.716369. तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठे दिसत आहे का? 3.716369 आहे ना ऑप्शन मध्ये? मग तेच याचं योग्य उत्तर आहे. नीट बघून घ्या, नीट समजून घ्या. पहिलं गणित आहे, नीट समजायचं आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त बेरीज होती. आता पुढे आपण बेरीज आणि वजाबाकी सुद्धा ऍड करणार आहोत, आणि नंतर गुणाकार भागाकार सर्व काही शिकणार आहोत. पण आपल्याला अगोदर स्टेप बाय स्टेपच शिकावं लागेल. ठीक आहे? हे झालं आपलं पहिलं गणित. याच टॉपिक वरती आता दुसरं गणित देत आहे. लवकरात लवकर सोडवायचं, स्पीड मध्ये सोडवायचं. याच लेवलचं थोडंसं कठीण गणित तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे. नीट ध्यान देऊन सोडवायचं आहे. यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोघं मिक्स आहे. चला तर मग तुम्ही हे सोडवा, मी हे सोडवतो. ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, ज्यांना येत असेल त्यांनी पटापट उत्तरे द्या कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे? बघा आता काय उत्तर दिलेलं आहे, काय प्रश्न दिलेला आहे, नीट समजून घ्या. इथे अगोदर बेरीज आहे आणि ही सुद्धा बेरीज आहे. नंतर इथं वजाबाकी आहे आणि इथं वजाबाकी आहे. यांचे गट पाडून घ्यायचे मित्रांनो. यांचे एक गट पाडला, नंतर परत यांचा गट पाडायचा. ठीक आहे? इथपर्यंत तुम्हाला कळालं? आता बघा, डायरेक्ट मांडू का अगोदर जसं मांडलं होतं तसं मांडू? ठीक आहे, आपण डायरेक्ट सुद्धा मांडू शकतो. याला कसं करू शकता बघा. 6 आणि 9. 6 आणि 9 किती? 15. झाले इथे 5, हातच्या लागेला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 1 7. बरोबर? हे झाले 7. परत इथे पॉइंट 2 आणि 0. बेरीज केल्यावर किती होणार? काहीच नाही. बरोबर? फक्त 2च होणार. म्हणून इथं हे झाले 2. इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता वजाबाकीचं बघूयात आपण कसं आहे. काय दिलंय? 1 आणि अरे इथं पॉइंट नंतर 3 अंक आहे ना, इथं 2च अंक दिलेलं आहे. मग इथं काय करायचं? 0 समान मानून घ्यायचं की इथं 0 दिलेलं आहे, म्हणून तसं एक इथं लिहून घ्यायचं खाली. नंतर 6 आणि 8.
किती होता? 14 होता. 14शी आपण इथं 4 लिहिणार, हातच्याला गेला 1. 9 आणि 1 10 आणि 1 11. 11शी 1 हातच्याला गेला 1. परत 0 अधिक 0 काहीच नाही, पण हातच्याचा 1 आहे ना, म्हणून इथं पॉईंट नंतर काय करायचं मित्रांनो? 1 द्यायचा. कळालं तुम्हाला इथपर्यंत? आता हे झालंय वजाबाकी आणि ही झाली आहे बेरीज. ज्या विद्यार्थ्यांना कळलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी परत दुसरे स्टेप दाखवतो. तुम्ही घाबरू नका, आपण सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत. मी एकटा पुढे जाणार नाही आणि हुशार विद्यार्थी सुद्धा पुढे जाणार नाही. आपण सर्व मिळून सोबत पुढे जाऊया आणि या भरतीला आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करूया. ठीक आहे. आता याची मांडणी परत तुम्हाला नीट दाखवतो कसं करायचं. ठीक आहे. हे तुम्हाला कळलेलं असेल, ज्यांना कळलेलं नसेल त्यांना परत शिकवतो. हे आपण असं लिहिलेलं आहे 0.19 आणि 2.56. यांचं काय केलं आपण? फक्त बेरीज केली. इथं बेरीज आहे. 9 आणि 1 किती झाले? हे 15. आजच्याला गेला 1. 5 आणि 2 म्हणजे 1 आणि 1 2, बरोबर. 5 आणि 7. परत हे 2 जसेच्या तसे. हे कळालं? आता वजाबाकीचं कसं आहे बघा नीट. तुम्हाला अगोदर शिकवलं होतं. ज्यांना कळालं नाही त्यांना परत बघून घ्या नीट, स्टेप बाय स्टेप. 0.18 आणि परत इथे वजा आहे ना, परत 0.961. आता इथं दोनच संख्या आहे ना, इथं पुढे 0 मांडून घ्यायचा. वरती आपण 0 मांडला नाही कारण ते पटापट सोडवायचं होतं आपल्याला, पण तुम्हाला ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी आहे हे. तर आपण 0 मांडला. आता हे झाले संपूर्ण समान अंक. मग काय मित्रांनो, हे 1 जसे तसे. 8 आणि 6 किती होता? 14. हातच्याला गेला 1. 9 आणि 1 10 आणि 1 11. 11शी 1 हातच्याला गेला 1 आणि जसंच आहे तसं 1 परत खाली. हा पॉईंट जसा तसा. बघा दोघांचं उत्तर सेम आहे. दोघांचं उत्तर सेम आहे. याचा आता उत्तर कसं काढायचं? इथले तर तुम्ही वजाबाकी सुद्धा करू शकता. वजाबाकी कशी करायची बघा. आता इथं परत 0 येणार पुढे, मांडून घ्यायचा. ज्यांना कळत नाही त्यांना परत सांगेल, ज्यांना कळत आहे त्यांनी समजून घ्या पटकन. इथे 0 मांडला म्हणजे 50 मधून किती जाणार? 1 जाणार. किती उरणार मित्रांनो? 9. आता इथं किती होणार? 4 आणि हे 4. 4 4 गेले 0 आणि इथे किती? 7 1 गेला किती होणार? 6. हे झाले 6 आणि 2 1 गेल्यानंतर उत्तर येणार 2 1. असं हे उत्तर झालेलं आहे पूर्ण गणिताचं. ज्यांना कळलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी परत दुसऱ्या स्टेप मध्ये सांगतो. ठीक आहे. कसं मांडलं आपण? हे झाले 2.75 परत 1.14 आणि 1 यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. इथं आता वरती काही संख्या नाहीये, काही नाही ना, मग इथं आपण काय म्हणणार? 0 मांडणार. कळालं इथपर्यंत मित्रांनो? आता याला पटकन सोडायचं कसं बघा. 0तून 1 जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत 0तून 1, म्हणून 1 याच्याकडून उसनवार घ्यायचा. म्हणजे किती होणार इथे? हे 10 होणार. तुम्हाला इथं मांडू का परत? नाही ठीक आहे, चला इथं मांडतो. इथं आपण याच्याकडून 1 0 उसनवार घेतला, मग हे किती झाले? 10 झाले. 10तून 1 गेल्यानंतर किती होणार? 9. हे 9. आता 5तून 1 याने उसनवार घेतलाय ना, मग 5तून 1 गेल्यानंतर किती होणार? 4 होणार. मग 4 जर उरला, 4तून 4 गेल्यानंतर किती उरणार? 0 उरणार. हे झाले 0. आता 7तून 1 गेल्यानंतर किती होणार मित्रांनो? 6. परत पॉईंट जसा तसा आणि 2तून 1 गेल्यानंतर उरणार 1. बघा दोघांचे उत्तर सेम टू सेम आहे का? जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, जशा प्रकारे तुम्ही ऍडव्हान्स लेवल पर्यंत पोहोचणार, तसं तुम्ही आरामशीर सोडवू शकता. इथं तुम्हाला समजलं नसेल, भरपूरशा विद्यार्थ्यांना समजलं सुद्धा असेल, पण ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हे मांडून दाखवलेलं आहे. आपल्या नोट्समध्ये असे कित्येक उदाहरण आपण दिलेले आहे ज्यांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस दिवसभर करायची. दिवसभर अभ्यास करायचा आणि संध्याकाळी टॉपिक वाईज पेपर द्यायचा. आपण याच्यामध्ये किती उदाहरण शिकवू शकतो लेक्चरमध्ये? 2 4 5 भरपूर झाले. कारण आपल्याला लगेच पुढचे लेक्चर आहे आणि लगेच आपला लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायची आहे. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येते, पटकन सोडवायची ती. हे झालं तुमचं हे गणित. तुम्हाला सर्वांना नीट स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. ज्यांना समजलं नसेल ते बघा. हे झालं याचं उत्तर
हे बघा, हे झालं याचं उत्तर आणि या दोघांची मांडणी इथे केलेली आहे. आता कळालं तुम्हाला. आता याच लेवलवरती थोडंसं आपण ऍडव्हान्स लेवल घेऊया, ती म्हणजे याच्यामध्ये आपण थोडासा गुणाकार मिक्स करूया. जर गुणाकार पॉइंटमध्ये गुणाकार कशा प्रकारे सोडवतात ते भरपूर महत्वाचं आहे, त्याचे भरपूरसे नियम सुद्धा आहे. आपण नियम सुद्धा समजून घेऊ आणि पुढील पॉइंट आता तुम्हाला काय टाकायचं आहे, गुणाकाराचे नियम पॉइंटमध्ये. ठीक आहे, बघूयात आता गुणाकारमध्ये कशा प्रकारचे उदाहरण सोडवले जातात. पॉइंट क्रमांक 1 टाका मित्रांनो. पुढील पॉइंट काय टाकायचं आहे, आपण शिकणार आहोत आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. त्यामध्ये पॉइंट क्रमांक 1 टाकायचा आहे तुम्हाला आणि पुढे त्याची व्याख्या लिहायची. काय व्याख्या आहे मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे. काय लिहिलेलं आहे, पॉइंट काढून सर्व संख्यांचा गुणाकार करणे. म्हणजेच कसं, तुम्हाला एक उदाहरण देतो अगोदर. बघा, दिलेला उदाहरण देऊयात आपण. 0.5 नंतर गुणाकार 0. गुणिला 0.1. हे झालं मित्रांनो आपलं एक छोटंसं उदाहरण. आणि व्याख्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, लिहिलेलं आहे की पॉइंट काढून सर्व येणाऱ्या संख्यांचा गुणाकार करणे. पॉइंट काढून सर्व येणाऱ्या संख्यांचा गुणाकार करू अगोदर आपण. पॉइंट काढून टाकू आपण. म्हणजेच काय येणार, पॉइंट काढल्यानंतर हे 5 गुणिला 15 गुणिला 1 हे झालं व्याख्यानुसार, डेफिनेशन नुसार. गुणाकार करणे दिलंय ना, आता याचा गुणाकार करून घेऊयात अगोदर आपण. काय, 15 5 75. 15 5 75 परत गुणिला 1 म्हणजेच 75 गुणिला 1 म्हणजेच 75 मित्रांनो. हे झाले 75 इथपर्यंतचे उत्तर. नंतर डेफिनेशन 2 काय लिहिलेली आहे मित्रांनो, नंबर 2 ला काय लिहिलंय तुमच्या स्क्रीनवर की पॉइंट नंतरचे सर्व अंक मोजणे आणि तितकेच अंक डावीकडे सरकणे. म्हणजे कसं, नंबर 2 टाका अगोदर आणि ती डेफिनेशन लिहून घ्या. काय लिहिलंय, पॉइंट नंतरचे सर्व अंक मोजणे. आता हा पॉइंट झाला, याच्यानंतर किती अंक आहे मोजा, 1 आणि 2 3 आणि 1 4. 4 अंक आहे ना. आणि नंतर काय लिहिलंय, तितकेच अंक डावीकडे सरकणे. डावीकडे सरकणे. परत आपण हे उत्तर जसे तसं लिहून घेऊ इथे. ठीक आहे, 2 नंबरची डेफिनेशन तुम्ही टाकली, हे जसं तसं मांडून घ्या. नंतर परत उत्तराकडे कसं सरकणे बघा. हे झाले आपले 75 इथपर्यंत तुम्हाला कळालं. आणि काय लिहिलंय, पॉइंट नंतरचे सर्व अंक मोजणे. आपण मोजले की झाले 4 होते ना, नंतर ते डावीकडे सरकणे. 4 अंक डावीकडे सरकणे. हा झाला 1 2 3 4. परत इथे जसं तसं आपला 0. म्हणजेच काय मित्रांनो, याचं उत्तर काय येणार आहे, 0.0075. कळालं. एकदम स्टेप बाय स्टेप, एकदम बेसिक लेवलला तुम्हाला शिकवलेलं आहे. कोणीच इतकं बेसिक लेवलला शिकवणार नाही, पण आपल्याला कसं बेसिक टू ऍडव्हान्स आपले जे सर्व काही आपण शिकवतो मित्रांनो, ते तुम्हाला आता शिकवलेलं आहे. हे झालं. प्रत्येकाला कळालं असेल आणि स्टेप बाय स्टेप सर्वांनी लिहायचंय. अगोदर तुम्हाला पहिली डेफिनेशन टाका, जसे तसं उदाहरण घ्या आणि इथपर्यंत पोचा. परत 2 नंबरची डेफिनेशन टाका, लगेच खाली जसं तसं उदाहरण घ्या आणि इथून 2 नंबर डेफिनेशन होतं असं क्लिक करा आणि लगेच त्याचं घ्यायचं. 4 अंक इकडे सरकायचे, डावीकडे सरकायचे. हे झालं तुमचं पहिलं स्टेप बाय स्टेपचं दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा. आणि ते आता आपण यावर उदाहरण घेणार आहोत. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार सुद्धा असेल त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण आता हे अंक सुद्धा घेऊ. बघूयात आता या लेवलवरती तुम्हाला पुढच्या कशा प्रकारचे उदाहरण येत आहेत तुमच्या स्क्रीनवरती, आणि तुम्हाला पटापट त्याचे उदाहरण सोडवायचे आहे. वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. याच टॉपिकवरील पुढील ऍडव्हान्स लेवलचं थोडंसं कठीण गणित तुम्हाला देण्यात आलेलं आहे. काय गणित आलेलं आहे बघा. तुम्हीही सोडवा, मीही सोडवतो. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि शिका. ज्यांना जमत असेल त्यांनी पटापट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो. बघा काय दिलेलं आहे, याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी आणि गुणाकार सर्व काही मिक्स आहे. तुम्हाला अगोदर काय शिकवलं होतं, अगोदरच्या पार्टमध्ये अगोदरचे जे आपले लेक्चर झाले त्याच्यामध्ये काय शिकवलं होतं. जर सर्व काही असेल म्हणजेच गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार सर्व काही मिक्स असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही 3 नंबरला या 4 नंबरला करू शकता.
त्याच्यामध्ये भागाकार नाहीये ना, मग गुणाकार आणि बेरीज वजाबाकी आहे. मग अगोदर आपण काय करणार आहोत तुम्हाला माहित आहे, अगोदर आपण गुणाकार करणार. गुणाकार कुठे दिलेला आहे, इथं गुणाकार दिलेला आहे. कसं सोडवायचं गुणाकार? गुणाकार काय बघा, 7 गुणिला 0.007. अगोदर गुणाकार करून घ्यायचा मित्रांनो. काय येणार गुणाकार? 7 7 49. 7 गुणिला 7 केल्यानंतर किती येणार? 49 येणार. आणि अगोदर काय शिकवलं होतं, पॉईंट नंतरचे सर्व अंक मोजून घ्यायचे, बरोबर आहे ना. पॉईंट नंतर काय आहे, 1 2 3 3च आहे ना, इकडून 3 शून्य इकडे टाकायचे. अगोदर शिकवलंय तुम्हाला. 1 2 आणि इथं हे 3. परत इथं काय आहे का? नाही, इथं शून्य येईल. मग हे झालं 0. म्हणजे हे झाले पहिल्या गुणाकाराचे उत्तर. आता काय मित्रांनो, परत जसेचे तसं मांडणी करून घ्यायची आपली. या दोघांची बेरीज करून घ्या अगोदर. काय बेरीज? आता इथं मांडून घेऊया आपण परत. 0.02 अधिक 4.006 अधिक परत 4.070. हे झालं इथपर्यंत, बरोबर झालं ना. आपण गुणाकार करून इथं मांडलेला आहे. नंतर काय, जसे तसं आता काय करायचं मित्रांनो, यांची बेरीज किंवा वजाबाकी करून घ्या. बेरीज आहे इथं, तर बेरीज करायची अगोदर. काय 6 जसं तसं येईल. इथं 6, इथं 0 0 आहे, पण इथं 2 आहे. मग इथं हे 2, इथं 0 आहे, इथं काही 0च आहे, इथं 0. 4 जसं तसा परत इथं येईल. कळाला तुम्हाला इथपर्यंत? हे कळालं आहे तुम्हाला? ज्यांना नसेल कळालं कशी बेरीज केली त्यांना परत इथं सोडून दाखवतो. निश्चिंत राहा, तुम्हाला सुद्धा सर्व काही बेसिक टू ऍडव्हान्स शिकवणार आहे. यांची बेरीज कशी केली बघा. हे काय आहे, 0.02 आणि हे काय होती संख्या इथं बघा वाटलंच तर 0.006. इथं काय समान करायचं ना, मग इथं 0 दिला आपण. हे जसं तसं खाली येईल. 6, हे 2 जसं तसं खाली येतील. 2 हे झाले 2, हे 0 जसे तसे परत 0 झालं. हे 4 आहे, सॉरी इथं 4, हे 4 आहे, हे 4 झाले. मग इथं येणार 4. झालं का मित्रांनो? हे बरोबर. आपण इथं जसे तसे मांडणी केली. हे झाली आपली बेरीज. मग इथं आपण ही बेरीज केली. आता इथं काय मित्रांनो, हे परत इथं अधिक केला आपण 0.049. परत याची बेरीज करायची. कळतंय ना तुम्हाला? स्टेप बाय स्टेप शिकवतोय सगळं, म्हणून नीट ध्यान देऊन ऐकायचं. 9 आणि 6. 9 अधिक 6 किती होता? 15 होता. 15शी इथं 5 केले. नंतर हातच्याला गेला 1. 4 आणि 1 5. 5 आणि 2 किती होता? 7. हे झाले 7. इथं 0 आहे, इथं पण 0 आहे. मग किती येणार उत्तर? इथं 0 झाले 0. परत पॉईंट आणि इथं 0 आणि अधिक 4 म्हणजे 0 अधिक 4 4च येणार. हे झाले 4. इथपर्यंत कळालं तुम्हाला? हे जसे तसे आपण इथं मांडून घेऊया परत. 4.075 वजा, इथं वजा चिन्ह आहे ना, इथं वजा. आता पुढील स्टेप परत इथं मांडायची. 4.070. सर्वांना कळत आहे ना? खूप बारकाईने सांगतोय. हे काय बेसिक टू ऍडव्हान्स शिकत आहोत आपण, म्हणून सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवत आहे. आता आपला क्लास झाल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देईल. त्यामध्ये असे कित्येक उदाहरण मी टाकणार आहे. त्याचबरोबर नोट्समध्ये सुद्धा असे कित्येक फसवे उदाहरण तुम्हाला शिकवलेले आहे. त्या नोट्स तुमच्याकडे आहेत. म्हणून मित्रांनो, आता काय यांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. आता इथं काय यांची वजाबाकी करावं लागेल, कारण एक संख्या बेरीज एक संख्या वजा आहे. नंतर कसं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे इथं काय येईल, हे 0 5. याचं उत्तर कसं येईल, हे 0 आणि हे 5 आहे. वजाबाकी केली काय येणार? 5च येणार. म्हणून इथं हे झाले 5. 7तून 7 गेले, किती उरणार? 0 उरणार. मग इथं हे झाले 0. आता 0 वजा 0, 0च उत्तर येणार. हे झाले 0. परत इथं पॉईंट आहे, कारण इथं पॉईंट झालेला आहे. 4तून 4 गेले, 4 मधून 4 गेल्यानंतर किती उरणार? 0 उरणार. परत 0. म्हणून याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 0.005. ज्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे
कॉंग्रॅच्युलेशन. ज्यांना हे कळलं नसेल कसं सोडवायचं नीट बघून घ्या, तुमच्यासाठी परत सांगतो कसं सोडवायचं हे. हे बघा, मोठी संख्या कोणती दोघातून? 4.075 मोठी आहे ना, मग ती वरती लिहायची मोठी, इथं लिहायची 4.075 आणि ही संख्या खाली लिहायची 4.070. वजाबाकी करायची. 5तून 0 गेल्यानंतर किती होणार? 5च मित्रांनो, हे 5. 7तून 7 गेल्यानंतर किती उरणार? 0 0. 0तून 0 0 आणि परत 4तून 4 गेल्यानंतर 0. बघून घ्या. ज्यांना आलेलं आहे योग्य उत्तर बघू शकता, दोघांचं उत्तर सेम टू सेम आहे. तुम्हाला कळलं. आता याच टॉपिक वरील पुढील एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला देत आहे. सर्वांनी पटापट उत्तर काढायचं आहे. चुकू द्या, चुकलं तर काही हरकत नाही, पण योग्य निर्णय घ्या आणि योग्य उत्तराचं ऑप्शन क्लिक करा आणि प्रत्येकाने प्रयत्न करा. बघूयात आता पुढील उदाहरण कोणतं आहे आणि त्याचं उत्तर काय निघत आहे. याच टॉपिक वरील थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या स्क्रीनवरती देण्यात आलेलं आहे. प्रत्येकाने पटापट प्रॅक्टिस करायची आणि पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे. तुम्हाला खूप बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलेलं आहे मित्रांनो. आता तुम्हीही प्रयत्न करा, मीही प्रयत्न करतो. ज्यांना योग्य उत्तर सोडवता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्यांना अगोदर शिकून घ्यायचं आहे त्यांनी माझ्याकडे बघा आणि स्टेप बाय स्टेप शिकून घ्या. चला तर मग बघूयात कशा प्रकारचं याचं उत्तर निघू शकतं. बघा काय दिलेलं आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून अगोदर याचे 2 टप्पे पाडून घ्यायचे. कसं? याचा गुणाकार आहे आणि याचा गुणाकार आहे. आता कसं होणार याचं उत्तर? बघा, अगोदर काय सांगितलं होतं, अगोदर पहिले गुणाकार करून घ्यायचा सर्व गोष्टींचा, सर्व अंकांचा गुणाकार, मग मांडणी करून घेऊ आपण परत. 5 गुणिला 25 आणि इथं काय आहे मित्रांनो? 2 गुणिला 1001. बरोबर, गुणाकार करून घेतला. इथं मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. अगोदर यांचा गुणाकार करून घेऊया. 25 5 125 125 आणि याचं उत्तर मित्रांनो 1000 गुणिला 2 2002 येतील. पण तुम्हाला परत सांगतोय, 2 ने जर गुणाकार केला 1 ला 2, 0 0 जसेच्या तसे, परत 2 ने 1 ला गुणलं तर 2. हे झालं इथपर्यंत उत्तर, हे झालं इथपर्यंत उत्तर. आता याची मांडणी कशी येईल गुणाकारामध्ये? काय सांगितलं होतं नियम मध्ये? अगोदर गुणाकार करून घ्यायचा, नंतर तेवढेच अंक मोजून घ्यायचे किती आहे पॉईंट नंतर, तेच डावीकडे वळणे. आता हे बघा, हे जसं तसं इथं मांडून घेऊ आपण. 125 आणि किती अंक आहे? 1 2 3 4 5. पॉईंट नंतर 5 अंक आहे ना, मग ते इकडे सरकवायचे. 1 2 3 4 5, परत पॉईंट आणि 0. इथं किती आहे मित्रांनो? 1 2 3 4 5च दिलेले आहे, मग आपण इकडे 5 सरकणार. हे 2 मांडून घेऊ आपण. 5 पॉईंट इकडे सरकू. 1 2 3 4 5. 5 घेण्यासाठी इथं 0, परत 0. एकदम बेरीज. आता काय करायचं? या दोघांची बेरीज करायची आहे. बेरीज करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारे बेरीज करायची. ज्यांना जमत नसेल, आता तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे कशा प्रकारचे करायचं याची बेरीज. ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सोडवतो, निश्चिंत राहा कशा प्रकारे उत्तर काढायचं. साधं सुद्धा मांडून घ्यायचं. जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस करत आहात तुम्ही प्रॅक्टिस करायची, रोज प्रॅक्टिस करायची, मग तुम्हाला सुद्धा स्पीडमध्ये उत्तर सोडवू शकता. याचं उत्तर कसं निघेल बघा. यांची काय करायची? डायरेक्ट बेरीज करायची. 2 अधिक 5 किती होणार? 7. 0 अधिक 2 किती होणार? 2. परत 0 अधिक 1 किती होणार मित्रांनो? 1. आणि परत 2 अधिक 0 किती होणार? 2. आणि मित्रांनो 0 अधिक परत 0 किती होणार? 0. आणि परत इकडे पॉईंट नंतरचा 1 1 0 0. हे झालं याचं उत्तर. ज्यांना जमलं नसेल, आपल्याला फक्त एकट्याला पुढे जायचं नाहीये, ज्यांना जमलं नसेल त्यांनी कशा प्रकारे सोडवायचं हे बघा. उत्तर कशा प्रकारे काढू शकतो ही मांडणी करून घ्यायची. अगोदर कशी मांडणी करणार? 0.00 125, परत हे मांडणी करायची 0.0 2002. खाली परत मांडणी करायची. 5 अधिक 2 किती होणार? 7. 2 अधिक 0 किती होणार? 2. 1 अधिक 0 किती होणार? 1. आणि 0 अधिक 2 किती होणार मित्रांनो? 2. परत हे 0 अधिक 0 0 आणि पॉईंट नंतर परत 0 0. दोघांचे उत्तर सारखे आहे का?
तुम्ही कशाही प्रकारे उत्तर काढा, दोघांचे उत्तर सारखेच येणार. तुम्ही हे स्पीडमध्ये कशा प्रकारे सोडवू शकता, जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल, जेव्हा तुम्ही या टॉपिकवर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल, तेव्हा तुम्ही हे उदाहरण काही क्षणातच सोडवू शकता. त्याचबरोबर याच टॉपिकवरती आपल्या नोट्समध्ये कित्येक उदाहरण दिलेले आहे. कित्येक म्हणजे तुम्ही दिवसभर या प्रॅक्टिस करत राहा तरी उदाहरण संपणार नाही, असे इतके उदाहरण दिलेले आहे. त्याचबरोबर आता आपल्या लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यामध्ये सुद्धा आपण असे कित्येक उदाहरण त्याच्यामध्ये टाकलेले आहे. म्हणून लक्षात घ्या, जे नवीन विद्यार्थी असतील आपल्याला ज्यांना जॉईन करायचं असेल ते कशा प्रकारे जॉईन करू शकता लक्षात घ्या. हे बघा, हे काय दिलेलं आहे, डिजिटल पोळीभरती युट्यूब चॅनल आहे आपलं. या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही दररोजचे लाईव्ह लेक्चर्स आणि डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार डिजिटल स्वरूपामध्ये अगदी मोफत देण्यात येतात. मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं तुम्हाला, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळेल. निश्चिंत राहा, अभ्यास करा आणि काही अडचण आल्यास तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे. भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.